एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तरी गणेश नाईक आहेत तिथेच आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंचा बोचरा पलटवार. 2029 ला कल्याणमधून लोकसभा लढून दाखवा, नाईकांना आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावर आक्षेप. सत्तारांनी शिवमंदिरात दर्शन घेतल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक. दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र. अब्दुल सत्तार हे देशभक्त. भाजपची गोमूत्र शिंपडण्याची कृती चुकीची. सत्तार प्रकरणावरून एकनाथ शिंदेंनी भाजपला सुनावलं. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता. विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीए कडून चौकशी सुरू. विमानात इंधनाचे एक्स्ट्रा कॅन ठेवल्याचा रोहित पवारांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळांनी नाक रगडून माफी मागावी, अमित साटम यांची मागणी. तर टिपू प्रकरणात भाजपने आ बैल मुझे मार असं करू नये, राऊतांचा टोला. अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्थगितीचा आदेश. अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसातच 75 शाळांना मिळाला होता अल्पसंख्याक शाळांचा दर्जा. किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या. पालिकेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्या म्हणून पेडणेकरांची नियुक्ती. मुंबई पालिकेच्या सभागृहात विशेष सभेदरम्यान गोंधळ. महापौर रितू तावडे उशिरा आल्यानं विरोधक आक्रमक. कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी. संचालकांमध्ये झालेल्या वादानंतर एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती. कारखान्यातल्या राड्याचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती. ऊस आंदोलनाप्रकरणी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांना दिलासा. 2012च्या ऊस आंदोलनातील गुन्ह्यातून 21 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. इंदापूर न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. दगडाला गुंडाळून खिडकीतून केंद्रात कॉपी फेकली. कृषी पंडित भागोजीराव ढेकळे विद्यालयातील प्रकार. कारवाईची मागणी. दहिसरमध्ये 1.5 वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार. पळवून नेऊन अत्याचार केल्याची माहिती. एका आरोपीला पोलिसांनी केली अटक. धुळे जिल्ह्यातील तरडी परिसरात बिहारी मजुराकडून महिलेचा विनयभंग. महिलांसह संतप्त जमावाकडून आरोपीला मारहाण. 27 वर्षीय आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गायरान परिसरात मेंढ्या आल्यानं झालेल्या वादातून हाणामारी. बीडच्या चोपड्यामधल्या वाडीतली घटना. 4 घरांवर 30 जणांचा हल्ला. लाठ्याकाठ्याने मारहाण. 3 महिला जखमी. अहिल्यानगरच्या भिंगार आलमगीर परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश. बिबट्या मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेली दहशत. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद. राजस्थानच्या भिवाडी इथल्या केमिकल कंपनीत अग्नितांडव. खुशखेडा करौली औद्योगिक परिसरात आग. 7 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक जण आत अडकले. अभिनेता राजपाल यादवला 18 मार्च पर्यंत अंतरिम जामीन. दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर. आर्थिक फसवणुकीचा राजपालवर आरोप.